आपण आता मेकअपला सुरुवात करत आहोत. त्याआधी आपण आय मेकअप पासून सुरुवात करूया. यामध्ये शेड एकच येतो की विविध शेड येतात ना? कशाला? याच्यासाठी का? हो, ब्राऊन वगैरे. ब्राऊन याच्यामध्ये ब्राऊन कलरच येतो, ब्लॅक पण येतो. ॲब्रो पेन्सिल येतात त्या खूप डार्क पण असतात. पण ते कसं त्या पण आपण ॲब्रोची आपले ॲब्रोचे कलर काय आहे त्यानुसार आपण डिसाईड करतो. हां, त्यानुसार आपण डिसाईड करतो. पण सहसा आपला इंडियन टोन आहे ब्राऊन. ब्राऊन इंडियन टोन आहे. ब्राऊन, ब्लॅक पण नाही, व्हाईट पण नाही. ब्राऊन, ब्लॅक आहे आफ्रिका, आयव्हरी आहे इंग्लंड, अमेरिका. आपला ॲब्रो डिफाईन पूर्ण झालेली आहे. आता आपण आय मेकअपला सुरुवात करूया. आपलं प्रायमर वगैरे सगळं लावून झालेलं आहे. आता आपण आय मेकअपला सुरुवात करायच्या आधी डिफाईन म्हणजे तुमच्या म्हणण्याचं तात्पर्य की आपण लेंथ किती घ्यायची, जाडी किती घ्यायची, हे ना? त्याच्यात आता कसं चेहऱ्यानुसार प्रत्येकाची ॲब्रो कशी इतकी परफेक्ट राहते. कधी पातळही राहते, एक आखूड असते, एक लांब असते. कोणाची आखूड असते, कोणाची लांब असते, कोणाची मोठी असते, कोणाची वर असते, कोणाची खाली असते. आपण ती मेंटेन करण्यासाठीच आपण हे शब्द वापरला तुम्ही. हां, त्याच्यासाठी. हां. आता आपण आय मेकअप करताना आधी फाउंडेशन लावायचं. आपण एक मोठं काम करतो, त्याला पण आपण सेफ द्यायसाठी याचा उपयोग करू. कमी आहे त्याच्याने आपण हां, करू शकतो. किंवा आता कसं, आता मगाशी आपण आपल्याला धागा मिळाला पण आपण थ्रेडिंग केलं. आता जर धागा मिळालाच नाही तर मग काय केलं, काही नाही काही तर आपल्याला करायचं असेल. हां, तर त्याचं काम होतं. त्याला तेवढं जे आतमध्ये जे केस होते ना त्याला याने दाबून दिली आपल्याला. काय कन्सिलर? हां, फाउंडेशन आणि हां, कन्सिलर म्हणजे काय असतं माहिती आहे का? हां, मी पण सांगणार आहे. कन्सिलर काम याचं करतं जसं आपल्या स्किनवर काळे डाग असतात. अच्छा. काळ्या डागांना भरून काढायचं काम कन्सिलर करतं. सहसा जवळपास 90% स्त्रियांना डार्क सर्कल असतात, बरोबर आहे? आणि स्त्रियाचा आपणच मेकअप करतो, आय मेकअप, बरोबर आहे? हो, ते कॉमनच झाल्या बऱ्याच जणांना. अच्छा, हे काय ब्लेंडर म्हणतात? हे ब्लेंडर